नमस्कार, मी सुहास। आज दिनांक या रात्रीच्या 10च्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गाव, महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत। पुढचा 1 तास मी तुमच्याबरोबर असीन, तेव्हा सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। लाट पापड लाट। मुळशी केमिकल कंपनीत भीषण आग, 18 जणांचा मृत्यू। 15 दिवसापूर्वी ही आग लागली होती। आम्ही कंपनीकडे तक्रारही केली होती, कर्मचाऱ्यांचा आरोप। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार पंतप्रधानांची भेट। मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी कोरोना रुग्णांचं निदान। आज राज्यात 10,219 कोरोना रुग्ण आढळले। राज्यामध्ये 154 जणांचा 24 तासात मृत्यू। राज्यात मान्सून दाखल होण्याआधीच अनेक ठिकाणी मुसळधार। नागपूर, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। आणि मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा। किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांकडून उपाययोजनांना सुरुवात। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातून एक मोठी बातमी। ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे मुळशीतील अग्नितांडवाची। मुळशी तालुक्यामधल्या SVS ॲक्वा या कंपनीमध्ये 15 दिवसांपूर्वी आग लागलेली होती, तेव्हा आम्ही तक्रारही केली होती, असा आरोप एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं केलेला आहे। मग इथे प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कंपनीनं काय पावलं उचलली? कारण व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आज 18 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मालक जय शहाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर शक्य तेवढी कठोर कलम लावून त्याला कारावास भोगायला लावा, अशी संतप्त भावना ही मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली आहे। थोडं पाणी मारतानाच दिसू द्या। आपण बघतोय आत्ताची ही पुण्यातली अतिशय मोठी आणि खरोखर धक्कादायक अशी बातमी आहे, आणि ती म्हणजे आपण बघतोय की मुळशी तालुक्यामधल्या SVS ॲक्वा या कंपनीमध्ये 15 दिवसांपूर्वी आग लागलेली होती, तेव्हा या लोकांनी तक्रार केली, असा आरोप एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं केलेला आहे। मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कंपनीनं पावलं काय उचलली आहे? कारण व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच आज 18 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। 15 दिवसापूर्वी याच फॅक्टरीला आग लागली होती। त्यावेळी इथले सर्व कर्मचाऱ्यांनी, महिलांनी आम्हाला सांगितलं होतं। त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांच्याकडून ती माहिती दडपण्यात आली, आणि याच्यावर एकच सिद्ध होतं की महिलांची सुरक्षितता या फॅक्टरीत नव्हती। आहेत आमचे ॲक्च्युली 3 कंपन्या आहेत वेगळे। आम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये पण काय होत होतं नेमकं? मॅन्युफॅक्चरिंग होतं। कुठलं, कशाचं? कुठल्या प्रोडक्टचं? क्लोरीन डायऑक्साईड कशासाठी वापरलं जातं? वॉटर क्लिनिंगसाठी, वॉटर ट्रीटमेंट। कंपनीचं नाव आणि मालकाचं नाव पुन्हा एकदा सांगा। ते ऑलरेडी सांगितलंय सगळं। यू कॅन फायर ऑडिट केलं होतं आपण? सगळं केलं होतं। ते बेसिकली आमचं कसं आहे, आमचे 3 फर्म आहेत, तर आम्ही सगळे रास्तापेठवरून आलोय। तुमचं नाव सांगाल एकदा? माझं नाव सागर शहा। आणि तुमची कंपनीचं तुमचं डेसिग्नेशन? मालक? मी एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे, बट माझं वेगळं प्रोडक्ट आहे। वेगळं प्रोडक्ट? कशामुळे घडली असं दुर्घटना? बेसिकली 10 कोण कामगार नाही आहेत, हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, हे पण रास्तापेठेत होते। बाकी पण जेवढे पण आहेत सगळे रास्तापेठेत होते। आम्हाला कशामुळे दुर्घटना घडली काहीच माहित नाही। असा एक आरोप होतोय की 2-3 दिवसापूर्वी इथं किरकोळ दुर्घटना घडली होती, त्यावेळेस चुकीचं आहे। ब्रेकिंग बातमी।
पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या उरवडेत SVS ॲक्वा कंपनीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 18 कामगारांचा मृत्यू झालाय। यामध्ये 15 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य, मदत कार्य सुरू आहे। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि केंद्राकडून 2 लाख अशी एकूण 7 लाखांची मदत जाहीर झाली आहे। मुळशीमधल्या या घटनेमुळे महाराष्ट्र हादरलेला आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले, थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय की खरं तर मुळशीमधली ही अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे, पण 15 दिवसापूर्वी याच SVS कंपनीमध्ये आग लागलेली होती असा एक आक्रोश तिथल्या एका महिलेने सुद्धा केलेला आहे। याची दखल घेतली गेली नाही कंपनीकडून आणि म्हणून आज ही दुर्घटना घडलेली आहे। आपण बघतोय की सागर बरोबर आत्ताचा आपला जो संपर्क आहे तो तुटलेला आहे, पण आपण बघतोय की मुळशीतल्या SVS ॲक्वा ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे। या बातमीवरून आता आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षणाच्या संबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण 4 जणांचं शिष्टमंडळ हे पंतप्रधानांना भेटणार आहे। मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे मोदींची भेट घेतील। मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्राला काय करता येईल, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय, त्यावर राज्य सरकारची भूमिका, या सगळ्यावर उद्या चर्चा होणं अपेक्षित आहे। त्यामुळे उद्याच्या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे। या भेटीमध्ये जे शिष्टमंडळ जाणार आहे त्यामध्ये कोण कोण आहे हे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय उद्या कोण कोण जाणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे यामध्ये हे 4घही जण आहेत। आपण बघतोय की उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीचा मुख्य जो कार्यक्रम आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संबंधी उद्या या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की या भेटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा उद्या या भेटीमध्ये असणार आहेत। विहंग ठाकूर आपले प्रतिनिधी दिल्लीवरनं आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। विहंग, आपण बघतोय की उद्याच्या भेटीकडे खरं तर सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे, कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा मुद्दा घेऊन आता कुठेतरी राज्य सरकार जे आहे ते पंतप्रधानांच्या भेटीला येत आहे आणि उद्या ही भेट होतीये। नक्कीच उद्याचा जो महत्त्वाचा अजेंडा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांसमोर मांडण्यात येणार आहे। आपण पाहिले की जेव्हा मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिला होता त्यावेळेस 102वी जो घटना दुरुस्ती आहे त्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की 102वी जी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केलेली आहे त्यामुळे जो आरक्षणाचा अधिकार आहे तो राज्यांना नाहीये, पण केंद्र सरकारने त्याच्यानंतर फेरविचार याचिका दाखल केली आणि त्यामध्ये केंद्र सरकारने म्हटलेलं आहे की राज्यांना सुद्धा आरक्षण देण्याचा अधिकार आहे। त्यामुळे हा एक मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाच्या बाजूने झुकतो। पण दुसरा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इंदिरा साहानी खटल्यामध्ये जो निर्णय दिला होता की 50% वर आरक्षण देता येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये 50% वर आरक्षण जातं। त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा जी आहे ती पंतप्रधानांशी उद्याच्या भेटीमध्ये जी आहे ती चर्चा करण्यात येईल आणि त्याच्यातून सर्वकष असा एक मार्ग जो आहे तो सुकर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येईल। नक्कीच विहंग, आपण दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की उद्याची भेट
ही महत्त्वपूर्ण असणार आहे। उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे। आपण बघतोय की उद्याची ही भेट आहे, त्यामुळे एकूणच मराठा आरक्षणाच्या या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झालेली आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा झाली। उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये राज्याचं शिष्टमंडळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत आणि या भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट म्हणजे शरद पवारांनी घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जाते। पंतप्रधान मोदींनी 2 घोषणा केल्या आहेत, त्या संदर्भातली ही मोठी बातमी। ब्रेकिंग बातमी। आपण बघतोय पंतप्रधान मोदींनी आज 2 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। पहिली घोषणा म्हणजे लसीच्या पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी ही आता पुन्हा केंद्राकडे जाणार आहे। 21 जून पासून 18 ते 44 या वयोगटासाठी केंद्र सरकारच लस पुरवणार आहे। 1 मे पासून या वयोगटासाठी राज्य सरकार लस पुरवत होती, पण हे धोरण आता रद्द करण्यात आलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये लसींचा पुरवठा वाढणार आहे असं मोदी म्हणालेले आहेत। दुसरी मोठी घोषणा म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत ही आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि याचा लाभ जो आहे तो 80 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे असा दावा पंतप्रधानांनी केलेला आहे। ही आताची मोठी बातमी आपण बघतोय। लसींच्या संदर्भातलं ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघितलेली आहे, ती म्हणजे आपण बघतोय की पंतप्रधान मोदींनी जे लस पुरवठा आहे या लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी ही आता पुन्हा केंद्राकडे गेलेली आहे। केंद्राने ती आपल्याकडे घेतलेली आहे। अनेक खरं तर याच्यामध्ये चर्चा झाल्या, टीकाही झाल्या आणि आता पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे की लस पुरवठा हा केंद्राकडेच असणार आहे। आपण बघतोय 21 जून पासून 18 ते 44 या वयोगटासाठी केंद्र सरकारच लस पुरवणार आहे। 1 मे पासून या वयोगटासाठी राज्य सरकार लस पुरवत होती। राज्यों के पास वैक्सीनेशन से जुड़ा जो 25% काम था उसकी जिम्मेदारी भी भारत सरकार उठाएगी। ये व्यवस्था आने वाले 2 सप्ताह में लागू की जाएगी। 21 जून सोमवार से देश के हर राज्य में 18 वर्ष से ऊपर की उम्र के सभी नागरिकों के लिए भारत सरकार राज्यों को मुफ्त वैक्सीन मुहैया कराएगी। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना को अब दीपावली तक आगे बढ़ाया जाएगा। महामारी के इस समय में सरकार गरीब की हर जरूरत के साथ उसका साथी बनकर खड़ी है। यानी नवंबर तक 80 करोड़ से अधिक देशवासियों को हर महीने तय मात्रा में मुफ्त अनाज उपलब्ध होगा। अर्थातच पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया उमटणारच। केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केलेली आहे। प्रतिमा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय अशी टीका नवाब मलिक यांनी केली। आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसींच्या संदर्भामध्ये मोठी घोषणा केली की यापुढे केंद्र ही लस पुरवठ्याची जबाबदारी घेणार आहे। जी आतापर्यंत राज्याकडे होती ती आता पुन्हा केंद्र आपल्या ताब्यात घेणार आहे आणि लसींचा पुरवठा करणार आहे। त्याचप्रमाणे 18 वयोगट ते 44 पर्यंत सर्व वयोगटांना मोफत लसीचा आपण पुरवठा करणार असल्याचं देखील केंद्र म्हणत आहे। तरी केंद्र सरकारची प्रतिमा आणि त्याचे निर्णय त्याच्यावर सुप्रीम कोर्टने बोर्ड दाखवल्यानंतर ॲफिडेव्हिट दाखल करणं हे बंधनकारक असताना केंद्र सरकार अडचणीत येऊ शकते हा त्यांच्या समोर विषय आल्यानंतर आज त्यांनी जे सुरुवातीपासून त्यांची जबाबदारी होती ते स्वीकारलेली आहे। आम्ही इतकंच बोलू इच्छितो
की या लसीबाबत वारंवार निर्णय बदलत राहणं हे योग्य नाही. आज सर्व जबाबदारी केंद्राने स्वीकारली तरी इतकंच बोलू इच्छितो, देर आहे दुरुस्त आहे. वारंवार अशा पद्धतीचे निर्णय बदलणं हे काही योग्य नाही असं खरं तर नवाब मलिक म्हणतात. आपण बघूयात, कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप हे संपायचं काही नाव घेत नाहीयेत. आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आरोपानंतर पुन्हा वाद सुरू झालाय. लशींवरून केंद्र राज्य वाद सुरूच. लस उत्पादकांना केंद्राच्या धमक्या. केंद्रामुळेच राज्याला लस मिळेना. केंद्र सरकारच्या धमक्यांमुळे सिरम इन्स्टिट्यूटनं महाराष्ट्राला लशींचे 1.5 कोटी डोस उपलब्ध करून दिले नाहीत असा गंभीर आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. खासगी कंपन्याही लस विक्रीसाठी राज्य सरकारशी व्यवहार करण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे लसीकरणाची जबाबदारी राज्यावर न टाकता केंद्र सरकारने स्वीकारावी असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. सिरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये असलेली आदर पुनावाला त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि सायरस पुनावाला हे पवार साहेबांची क्लासमेट ते त्याचे मुख्य मालक आहे. त्यांनी 1.5 कोटी लसी या जूनपासून द्यायचे ठरवलं होतं. बंधुवन ते दिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याला केंद्रातून तंबी देण्यात आली आणि तो बिचारा लंडनला जाऊन बसला. तो यायला तयार नाही. पवार साहेब उद्या परवा त्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये होणारी लस हे जर अशा प्रकारे जर आपल्याला लस देणार नसतील, एका बाजूला म्हणायचं की राज्याने करावं आणि एका बाजूला त्यांना धमक्या द्यायच्या, ही पद्धत बरोबर नाही. काही झालं तरी केंद्राकडेच बोट दाखवलं जातं असा पलटवार चंद्रकांत पाटलांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून केंद्र आणि राज्यामध्ये सुरू असलेला वाद कोरोनाच्या काळातही शमलेला नाहीये. यामध्ये नागरिकांची गैरसोय झाली हे सत्य मात्र लपून राहिलेलं नाही. सचिन अग्रवालसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही.